श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराजांच्या व्याख्यानासमोर काल विषय चाललेला होता ते जे ऋषभपुत्र आहेत नऊ, त्यापैकी मोठा पुत्र जो आहे हरी कवी, तो कवी उद्देश करून राहिलेला आहे राजा जनकाला. जनकाने 9 प्रश्न विचारले आणि हे 9 जण जे आहे त्यांना ते प्रश्न विचारून प्रत्येकाने एकेकाचं उत्तर द्यायचं आहे. तेव्हा कवी प्रथमता बोलतो आहे आणि तो सांगतो आहे की आपल्याला क्षेम जर पाहिजे असेल, क्षेम म्हणजे कल्याण, कल्याणाची प्राप्ती करायची असेल तर देहबुद्धी सोडली पाहिजे. ही देहबुद्धी काय असते ते काल ते आपल्याला सांगत होते. देहबुद्धी म्हणजे मी देहच आहे हा भाव, आणि प्रत्येक मनुष्य जन्मापासून देहबुद्धीमध्येच राहतो, कारण त्याचा मुख्यतः संबंध देहाशी येत असल्यामुळे त्या देहालाच तो सत्य मानतो. देहाला सत्य मानलं की मग आपल्याला विसरतो वास्तविक आत्मा सत्य आहे या देहामधला, परंतु ते आपल्याला विसरून या देहाला मुख्य तो मानतो आणि सत्य मानतो. आणि अशी ज्या वेळेला देहबुद्धी तयार होते, लहानपणापासून होत जाते, मग त्या देहबुद्धीवरून अनेक प्रकारची संकट, अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारचे कष्ट येतात. तेव्हा हा संसार या देहबुद्धीमधून चाललेला आहे. आपला सगळ्यांचा देहबुद्धीने संसार होत असल्याने या संसारामध्ये मग अनेक प्रकारची दुःख आहेत, असे काल ते आपल्याला सांगत होते. बघा, काल ते सांगत होते अशी असंत देहबुद्धी पुरी. ही देहबुद्धी अत्यंत पुरी म्हणजे वाईट आहे. वाढवी विषयांची गोडी, या देहबुद्धीमुळे विषयांची आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते, आणि विषयांची गोडी निर्माण झाली, विषयांच्या पाठीशी आपली विरे लागली, मग ते म्हणतात तेथे महाभयाची जोडी. मग त्या विषयांच्या प्राप्तीसाठी, ते विषय भोगण्यासाठी मग आपल्याला अनेक प्रकारची भय, अनेक प्रकारची भीती उत्पन्न होऊन आपल्याला त्रास देते. आणि एवढंच नव्हे तर या विषय भोगातूनच पुढे जन्म मरण ओढवतं. जन्म मरणाची गोडी अनिवार्य, जन्म मरण ओढवतं असं काल कवी सांगत होते. आज पुढे एवढा अनिवार्य संताप, देहबुद्धीपाशी महापाप, जाणून घरी जो अनुताप, विषयी अल्प गुंते ना. देहबुद्धीपाशी इतका अपरिहार्य संताप आहे. देहबुद्धीमध्ये संताप, राग, चिडखोरपणा हा देहबुद्धीमध्ये आहे. आणि त्यामुळे त्या संतापामुळे
जो हे प्रत्यक्ष जाणूनही त्या संतापाला निवारण करू शकत नाही, जाणून धरी जो अनुताप विषयी अल्पबुद्धीना. वास्तविक जर आपल्याला हे कळलं की हा संताप, हे रागवणं, हे चिडणं, क्रोध करणं हे अतिशय वाईट आहे, असं ज्याला कळलं तो मग त्या संतापाला आवरून धरतो, पश्चाताप करतो आणि मग विषयापासून अलग होण्याची इच्छा करतो. धरिता विषयांची गोडी धरी एकदा, भोगाव्या जन्म मरण कोडी. विषय भोगांनी आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात, अनेक जन्माच्या कोडी म्हणजे त्रास, अनेक प्रकारच्या जन्मांमधून आपल्याला जावं लागतं. कारण विषय भोग जे आहे ते वासनेमुळे निर्माण होतात आणि ह्या वासना जर पूर्ण झाल्या नाही तर त्या वासनापूर्तीसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मग असे किती जन्म घ्यावे लागतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा विषय भोगासाठी जन्म मरण कोडी घ्यायला लागते. येणे भरे विषय वसंडी, इंद्रियाते कोंडी अति नेणे. म्हणून काही लोक या इंद्रियांचा संयम करतात, कोंबतात, त्यांना आवरून धरतात. त्यांना बघा, इंद्रिय कोंबिता न कोंबती. आता आपल्याला आपल्या ताब्यात देहामध्ये इंद्रिय आहेत, परंतु आपलीच इंद्रिय आपल्याला आवडता येत नाही, ताब्यात राहत नाही ती इंद्रिय आपल्या. इंद्रियांना किती आवरून धरण्याचा प्रयत्न करा, किती कोंबून ठेवायचा प्रयत्न करा, इंद्रिय कोंबली जात नाही. कारण इंद्रियांच्या भोगाशिवाय देह चालू शकत नाही. काही अत्यावश्यक भोग जे आहे ते घ्यायलाच लागतात आणि अत्यावश्यक भोगाबरोबर अनावश्यक भोगही मग सोडून जातात. बघा, अत्यावश्यक भोग कोणता आहे? जेवण करणं अत्यावश्यक भोग आहे, पाणी पिणं अत्यावश्यक भोग आहे, श्वास घेणं अत्यावश्यक भोग आहे. हे जे काही अत्यावश्यक भोग आहे त्या अत्यावश्यक भोगाशा शिवाय अनावश्यक भोगही सोडून जातात. आता जेवण करणं हा अत्यावश्यक भोग जरी असला तरी त्या जेवणाबरोबर आता आम्हाला आमटी पाहिजे, खारट पाहिजे, आंबट पाहिजे, तिखट पाहिजे, गोड पाहिजे. अरे बापरे, बरोबर, हे अनावश्यक भोग झाले. आता तुम्हाला काय पोट भरायचं होतं ना, मग पोट भरण्यापुरतं जे तुम्हाला वाढलं होतं तेवढं खाणं. पण नाही, एकदा अत्यावश्यक भोग सुरू झाले की मग अनावश्यक भोगाकडे लक्ष जातं आणि त्या अनावश्यक भोगही आम्हाला ओढून येतात इंद्रियांना. अशा तऱ्हेनं आम्हाला विषय आणि इंद्रिय यांचा हा संयम पाळता येत नाही. म्हणून इंद्रियांना कोंबले जात नाही. विषय सांगिता न सांगिता. आम्हाला पुष्कळ वाटतं की विषय सोडाव्यात आहे, बस झाले, विषय भोग नको आता. पण तुम्ही किती ठरवलं विषय भोग घ्यायचे नाही तरी विषय भोग घ्यावेच लागतात. कारण काही अत्यावश्यक विषय आहेत ते घ्यावेच लागणार तुम्हाला. आणि मग त्या अत्यावश्यक विषयांच्या बरोबर अनावश्यक विषय घेतले जातात. बघा, इंद्रिय कोंडता न कोंडती, विषय सांडता न सोंडती. पुरत पुरती बाधू येती, या लागी हरिभक्ती देवतरी दे. मग काय करावं महाराज? आता इंद्रियांना तर विषय पाहिजे, विषय काही सुटत नाही आणि भोग काही आवडले जात नाही. मग काय करावं महाराज?
तेव्हा महाराज सांगतात यासाठी हरिभक्ती करा, देवाची भक्ती करा. कारण वेदांनी तेच सांगितलेलं आहे की देवाच्या भक्तीमध्ये या इंद्रियांना अडकवा, मनाला अडकवा, बुद्धीला अडकवा, इंद्रियांना अडकवा. तिकडे हरिभक्तीमध्ये जो इंद्रिय लावतो मग त्याची विषय वासनाही कमी होत जाते. तेव्हा हरिभक्ती सांगितलेली आहे करायला. बघा या लागी हरिभक्ती देवतली वेदांनी हे सांगितलेलं आहे. इंद्रे कोंडावी न लागती. एकदा का हरिभक्त झाला तुम्ही आणि हरिभक्ती सुरू झाली मग इंद्रियांना कोंडण्याचं काही कारण नाही. ती इंद्रिय आपोआप त्या हरिभक्तीमध्ये लागतात. त्या भगवंताचा विचार, त्या भगवंताचं गायन, त्या भगवंताची भक्ती सुरू होते. मग तुम्हाला इंद्रिय कोंडण्याची गरज नाही. आपोआप ती इंद्रिय त्या भक्तीमध्ये रमतात. आणि भक्तीमध्ये जर इंद्रिय रमली एकदा मग विषय वासना कमी होत जातात. कारण ज्या इंद्रियांना जे विषय पाहिजे आहेत ते विषय घेण्यासाठी आता ते रिक्त नाही, रिकामे नाही. ते हरिभक्तीमध्ये लागलेले ती इंद्रिय मन बुद्धी चित्त डोळे कान नाक डोळे सगळे हरिभक्तीमध्ये एकदा लागलं की मग विषय वासनाही कमी होऊन जाते. असा हा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणून आपण सगळ्या साधकांनी सतत हरिभक्तीमध्ये लागलं पाहिजे, देवाचं नाव घेत राहिलं पाहिजे. आपल्याला दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप अखंड करत राहिला पाहिजे. बघा इंद्रिय कोंडावी न लागती सहजे राहे विषयासक्ती. एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिती नृपोगर्या. तेव्हा ही कवी जे आहे ते राजा जनकाला सांगताय, इकडे नारद वसुदेवाला सांगताय आणि एकनाथ महाराज आपल्याला सांगताय. आता इंद्रियांना कोंडण्याचा आणखी एक प्रकार, आणखी साधन आहे योग. योगाने लोक इंद्रियांना कोणतात आणि इंद्रियांना आवडतात. बघा योगी इंद्रिय कोंडते. योगाने इंद्रियांना आवडता येतं. उदाहरणार्थ तुम्ही ध्यानाला बसले की ध्यानामध्ये मन रमलं की मग इंद्रिय आपोआप बंद होतात, वासना कमी होतात. योगामध्ये पण आहे हे, परंतु योग आणि हरिभक्ती यांच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि तो बघा कोणता फरक आहे. योगी इंद्रिय कोंडती ती भक्त लावती हरिभक्ती. योगी ध्यानामध्ये साधनेमध्ये इंद्रियांना लावतात आणि हा जो हरिभक्त आहे तो भक्तीमध्ये त्या इंद्रियांना लावतो. बघा आता आपली इंद्रिय हरिभक्तीमध्ये लावायची का योग साधनेत लावायची हा विचार आहे. योगी भक्त लावती हरिभक्ती. योगी जे विषय त्यागती ते भक्त किती भगवंती. योगामध्ये विषयांचा त्याग आहे, विषयांकडे लक्ष नाही, विषयांना सोडणं आहे योगामध्ये. हरिभक्तीमध्ये विषय सोडता येत नाही. तर ते जे विषय आहेत आपले ते भगवंताचा चरणी अर्पण करायचे. हे भगवंता हे तुझे विषय आहेत, तू घे, मला नको. अशा तऱ्हेनं
हरिभक्तीमध्ये विषय त्याग योगामध्ये आहे आणि अर्पण बुद्धी ही भक्तीमध्ये आहे. आता यामध्ये जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा. बघा, तेव्हा भक्त लाविती हरिभक्ती योगी विषय जे त्यागती ते भक्त अर्पिती भगवंती. योगी विषय त्यागती त्यागता देह दुःखी होती. विषयांचा असा जबरदस्तीने त्याग केला तर काही वेळेला आपल्याला दुःख सहन करावं लागतं देहाचं. आता तुम्ही विषयांचा त्याग करून राहिलेले सोडताय त्यांना आणि तो त्याग करताना त्या इंद्रियांचं जे भोगणं आहे ते बंद होऊन जाईल आणि इंद्रिय भोग बंद झाला की त्या इंद्रियाला दुःख होईल. इंद्रिय मग दुःख करत बसेल. त्यागिता दुःख देह दुःखी होती. अशा तऱ्हेनं जर तुम्ही विषय त्यागाने इंद्रियांना दुःख देणार असेल तर ती इंद्रिय काही दिवसांनी गप्प बसणार नाहीत. म्हणून योगाचं साधन जरी किती चांगलं असलं तरी त्यामध्ये त्यागाचा भाग आहे आणि त्याग हा अंतःकरणापासून होत असतो, बुद्धीपासून होत असतो आणि ती बुद्धी कायम सतत तसे राहत नाही. म्हणून हा सोपा उपाय हरिभक्तीतला की विषय सगळे जे आहे ते भगवंताला अर्पण करू टाका. बाबा देवा हे तुझे सगळे विषय माझे नाही. वेगळा त्यागिता देह दुःखी होती भक्त भगवंती अर्पती तेने होती नित्य मुक्त. तेव्हा देवाला अर्पण केलेले जे विषय आहेत ते माझे नाही, ते देवाचे आहे आणि अशी वासना तयार झाली की मग तो विषय मला भोगायला मिळालाच पाहिजे अशी बुद्धी राहत नाही. हे नव्हे म्हणती विकल्पक याची आगे थे देख काय नवाचा हा शोक अर्पण द्योतक बोलला. एकनाथ महाराज म्हणतात की आपण नेहमी म्हणतो काय नवाचे नवनसा स्मरण. अरे काय न म्हणजे शरीराने, वाचा मुखाने, मनाने आपण सगळं देवाला अर्पण करत असतो. म्हणतो श्लोका, परंतु त्या श्लोकाप्रमाणे वर्तन नाही, वागत नाही आपण तसं. म्हणतो हे प्रभू मी हे सगळं काया वाचा मनाने तुला सगळं अर्पण केलंय, तूच खरा आहे, तूच खरा आहे, तूच. बघा तेव्हा काय न वाचेल हा श्लोक अर्पण देवता बोलला, हा अर्पणाचा श्लोक आहे. आता अर्पण करण्यामध्ये काय काय येतं पावर का. आता वेळी अवघड आहे. आता अर्पण करणं सोपं आहे. भगवंता हे तुला दिलं आहे, तुझं आहे म्हटलं आता तुम्ही. पण आता काय काय अर्पण करायला पाहिजे ते सांगतात महाराज. ते म्हणतात दारा. दारा म्हणजे पत्नीला अर्पण कर देवाला. देवा ही पत्नी आता माझी तुझी आहे. देवा असं कसं होईल. ही पत्नी जर तुला देऊन टाकली तर आम्ही काय करायचं मग. म्हणून दावा अर्पण करायचे आहे. त्यानंतर सुत मुलं. आता पत्नी आली की तिच्याबरोबर मुलं जातील ना देवाकडे. देवा ही मुलं तुझी आहेत, माझी नाही. देवाला अर्पण करा. दारा सुत गृह घर. देवा हे घर माझं नाही, हे तुझं आहे.
द्या देवाला प्राण, आपला देवा हा तुझा आहे. अशा तऱ्हेनं अर्पण बुद्धीमध्ये हे जे महत्वाचे विषय आहेत ते अर्पण केले गेले पाहिजे. तुम्ही काय अर्पण करणार? तुम्ही आता अशी गोष्ट अर्पण करणार, आजपासून आम्ही तंबाखू सोडली, आजपासून आम्ही तपकी होणं सोडलं. हे काय देवाला पाहिजे का? तुम्ही अशा गोष्टी अर्पण करता देवाला की ज्या देवालाही नको आहे. तेव्हा असल्या गोष्टींनी देव खुश होणार नाही, त्या अर्पले जाणार नाही. म्हणून अशा गोष्टी अर्पण करा की ज्या तुम्हाला त्यांच्याशिवाय होत नाही. हे सगळं दारा सुत ग्रह वगैरे हे यांच्याशिवाय आमचं तर चालणार नाही. संसार कसा होईल आमचा? मग संसार अतिशय उत्तम होतो. करून पाहत असा संसार कसा करायचा? देवा ही जी माझी पत्नी आतापर्यंत माझी म्हणत होतो ना, तरी माझी नाही, देवा ही तुझीच आहे. आणि खरं पाहिलं तर आपण सगळे देवाचे आहोत. माझं काहीही नाही या जगामध्ये. तुम्ही कोण आहे हा जर विचार केला आपण तर मी कोण आहे? मी देह नाही. आणि मी जर देहच नाहीये तर देहाचा आणि पत्नीचा संबंध आहे. मग पत्नी काय करायची तुला? जर तुझा देह तुझा नाहीये, तू देह नाहीये, तर मग म्हण ना पत्नी माझी नाही, देवा ही तुझी आहे. मुलं माझी कसली आली? मुलं देवाची, घर देवाचं, काय जे मजूर आहे सगळं देवा, ते सगळं तुझंच आहे आणि खरं त्याचंच आहे. या जगामध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळेला काय घेऊन येतो काय? सगळं घर दार वगैरे सगळं, भांडे कुंडे, काय काय, अन्न धान्य, काही काही. हे काय आपलं असतं का? ते खरं देवाचंच आहे आणि देवालाच अर्पण करायचंय. त्यात काय विशेष आहे? पण आपण देह माझा आहे म्हणून मग या माझ्या देहाला माझं पण आल्यामुळे ममत्वाने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही देहाकडे होतो आणि मग माझ्या 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 म्हणत असतो. तसं म्हणजे या जगामध्ये काही आपलं नाहीये. क्षणभंगूर देह. आता आपण भजन वाचलं ना, देह काय कायम राहणारा नाही. देह तर मरणाराच आहे, तो मरणारच केला तरी. मग अशा मरणधर्मा देहाला माझा का म्हणतो? त्या देहामध्ये असलेला जो आत्मराग आहे तो खरा आहे, त्याला माझा म्हणणं म्हणायचं नसेल तर. पण तो आत्माही कोणाचा होत नाही. आपल्याला तू किती म्हटलं की माझा आत्मा आहे, माझा आत्मा, दाखवलं मग तुझा आत्मा आहे. आत्मा दाखवता येत नाही, देह दाखवता येतो म्हणून माझा आहे. हा बघा माझा हात आहे, हे पहा माझं डोकं आहे, हे पहा माझं नाक आहे, दाखवता येते म्हणून माझं 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 होत. आत्मा दाखवता येईल का? मग आत्म्याला दाखवता येत नाही म्हणून तो माझा माझा म्हणताच येत नाही. मग काय करावं? त्याला दाखवता येऊ न येऊ, तो आहे की नाही एवढं मान्य करा. आणि तो जर आहे असं मान्य असेल तर मग सगळं त्याचंच आहे, आपलं काहीच नाही. अशा प्रकारचा विचार आहे. 11 ही इंद्रिय वृत्ती कशा लावाव्या भगवत भक्ती. आता आमच्या इंद्रियांच्या 11 वृत्ती आहेत, त्या भगवत भक्तीमध्ये कशा लावायच्या. आणि कराया तुझ प्रती संक्षेप स्थिती सांगेन. मी आता संक्षेपाने तुला या 11 इंद्रियांच्या 11 वृत्ती
भगवत भक्तीमध्ये कशाला व्हायच्या ते तुला थोडक्यात सांगतो बरं. ऐका, फार महत्वाचं आहे. आपण करत आहे हे आपल्याला करता येण्यासारखं आहे, फार सुंदर आहे. बघा, सांगेन संक्षेप सिटी. मने, आता मन आहे, मन एक हे इंद्रियांचं. मने करावे हरीचे ध्यान. आता मनाला कोणती वृत्ती द्यायची? ध्यानाची. मनाला अडकवायचं ध्यानामध्ये. मने करावे हरीचे ध्यान, म्हणून त्याचं ध्यान करावं. मन अडकलं ध्यानामध्ये. श्रवणे करावे कीर्ती श्रवण, कानाला कशात अडकवायचं? भगवंताच्या कीर्तीच्या श्रवणामध्ये अडकवा. भगवंताचं गुणगान ज्या ठिकाणी चाललंय ते ऐका. कानांना म्हणा आहे, दुसरं काही ऐकायचं नाही. देवाचं जे चाललंय ना तेच ऐक बस. श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिभेने करावे नामस्मरण. जेवणाचा विचार करायचा ना तोंडाने. जिभेने करायचे नामस्मरण. आता नामस्मरण तर करायला तुमची तोंड आणि जीभच पाहिजे ना हो, त्याशिवाय नाम कसं येईल? म्हणून तोंडाला जिभेला देवाचं नामस्मरण करायला लावा. बघा बाबा, जिभेने करावे नामस्मरण. हरिकीर्तन अहर्निशी, रात्रंदिवस कीर्तन करा. देवा जेव्हा जागी तेव्हा तेव्हा देवाचं नाव घ्या. आणि एरवी सुद्धा अखंड देवाचं नाव मुखामध्ये पाहिजे, काम करत असताना. आता हातांना काय काम द्यायचं महाराज? करी करावे हरिपूजन. अरे देवाची पूजा कर, पूजा अर्चा कर, देवाची पूजा कर. त्या हाताला देवाची पूजाला जा. करी करावे हरिपूजन. कर म्हणजे हात. चरणी, आता पायाला काय करायचं महाराज? तर चरणी देवालय आगमन. देवालयात जा, मंदिरात जा, आश्रमात जा, हे पायाला काम दे. चरणी देवालयागमन. नाकाला काय काम द्यायचं महाराज? तुलसी आमोद ग्रहण. अरे देवासाठी तुळशी तोड, तिचा जो वास आहे ना तो तुझ्या नाकाला मिळेलच. तेव्हा फुलं तोडतो देवासाठी. म्हणजे देवासाठी पूजेसाठी जे जे तू जमवशील त्याचा वास तुलाही मिळेल ना नाकाला. घ्राणी तुलसी आमोद ग्रहण. जी हरिचरण पूजिले आणि देवाच्या चरणावर ठेवायची पूजा करायची देवाची. नित्य निर्माण देवशिरी. आणि देवाचं जे वाहिलेलं आपण दुसऱ्या दिवशी काढून घेतो ते आपल्या डोक्यावर घेऊन निर्वाह म्हणजे त्याचाही वास आपल्याला येतो. चरण तीर्थे अभ्यंतरी. आप जर काही घ्यायचं असेल प्राणाला तर ते भगवंताचे तीर्थ प्यायचं, पाळ घ्यायचे देवाचे. चरण तीर्थे अभ्यंतरी. हरिप्रसाद ज्याचे उदरी. नंतर खायचं असलं तर हरीचा प्रसाद देवाला आधी दाखवायचं नैवेद्य, आणि तो देवाचा प्रसाद म्हणून खायचं. तो आपलं भोजन म्हणून नाही खायचं, तर ते देवाचा प्रसाद येतो म्हणून खायचं, नैवेद्य येते. हरिप्रसाद ज्याचे उदरी त्या देखोनी दुरी भो भय पळे. वा, संसाराचं भय केव्हा पळतं? अशा तऱ्हेने सगळ्या गोष्टी जेव्हा तुमची इंद्रिय देवासाठी करतायत त्यावेळेला तो संसार म्हणतो नको बाबाच्या जवळ जायला. मग संसाराचं भय तुमच्या जवळ निघून जातं, पळून जातं. ते आपण जे संसारामध्ये अडकून गेलेलं आहे सगळं, तासन तास आपल्या संसारामध्ये जातात. तेव्हा हे कमी करा, देवासाठी हे तास द्या.
असं भगवान म्हणतात. बघा, त्या देखून जरी भवभय पळे, संसाराचं भय पळून जात. वाढते सद्भावे जाण, चढते प्रेमे पूर्ण, अखंड ज्याशी श्रीकृष्ण भजन, त्याशी भव बंधन असेना. बघावा, जो भक्त रात्रंदिवस देवाचंच नाव घेतो, कोणत्याही देवाचं नाव घ्या, श्रीकृष्णाचं भजन करा, दत्ताचं करा, कोणत्याही देवाचं करा, रात्रंदिवस देवाचं भजन करणाऱ्याला भवबंधन असेची ना. भवबंधन म्हणजे संसाराचं बंधन असत नाही. तेव्हा ही संसाराची बंधनं आम्हाला का बांधून ठेवतात? कारण आम्ही देवाचंच नाव घेत नाही, आणि देवाचं नाव घेत नसल्यामुळे देव आम्हाला त्याच्यातून मुक्तही करत नाही. बघा, वाढते सद्भावे बंधन बसेना, सकल भया माझी थोर. सगळ्या भीतीपासून सगळं भय जे आहे ना, त्या सगळ्या भयात मोठं भय कोणतं हो? तुम्ही विचार करा की आपल्याला सगळ्यात मोठं भय कशाचं वाटतं? सगळ्यात मोठी भीती कशाची वाटते? मरणाची. अरे मरण तर प्रत्येकाचं आहे, त्याची काय भीती धरायची? मरणाची भीती धरायची नाही. जर देह देवाचा आहे तर मग मरणाची भीती कसली आली? तर देवाला भीती वाटेल. आपल्याला कसं वाटायला पाहिजे, देव हा देह माझा नाही ना, हे तर खरं ना. तो माझा देह नाही, देवाचा आहे, तर मग देवाला भीती वाटेल ना. तेव्हा सगळ्यात मोठं भय मरणाचं नाही. महाराज सांगतात आता सगळ्यात मोठं भय कसं बसले बघा. भया माझी थोर, भव भय अति दुर्धर. हा संसाराचं भय सगळ्यात मोठं आहे. असं कधी वाटतं का मला? मला सुख देणारं वाटतं. आणि ते महाराज सांगणारे सगळ्यात मोठं भय आहे संसाराचं भय. मरणाचं भय मोठं वाटतं. आता काय करावं? आम्हाला वेगळं वाटतं आणि ते वेगळं असतं, कारण आमचे विचारच फार वेगळे आहेत ना. त्यामुळे या ठिकाणी महाराज म्हणतात सगळ्यात मोठं भय जर कोणतं असेल तर संसाराचं भय फार मोठं आहे. आणि म्हणून संसार भयातून दूर होण्यासाठी संन्यास घेतात. संन्यास ठेवली त्याच्यासाठी संन्यास आहे. आपला हा चतुर्थ आश्रम आहे, चौथा आश्रम आहे आपल्याला. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. असे 4 आश्रम आपल्याला सांगितलेले. पण आम्ही फक्त गृहस्थाश्रम आणि तो कुठला पहिला ब्रह्मचर्य आश्रम, हे 2च आश्रम पाळतो बस. पुढचे 2 आश्रम सोडून दिले आम्ही. वानप्रस्थही होत नाही आणि संन्यास तर होतच नाही. नको रे बाबा संन्यास, नको रे बाबा संन्यास. अरे काय संन्यासात मजा आहे. आता तुम्हाला काय सांगू, संन्यासासारखं सुख नाही. संन्यास ही वृत्ती आहे. आणि हा संन्यास आता आपण जो विषय आला तेव्हा हो संन्यासाचं महत्व. संन्यासामध्ये संन्यास वृत्तीमध्ये सर्वस्वाचा त्याग आहे. सर्वस्व सगळ्याचा त्याग आहे. मग जिथे सगळं सुटलं तिथे त्या माणसाला दुःख कुठून येणार? म्हणून संन्यासाला आनंदी आनंद असतो, सदैव सुख असतो. बघा
तेव्हा सगळ्यात भयामध्ये मोठं भय कोणतं? संसार भय. हे सगळ्यात मोठं भय. बर भवभयाती दुर्धर तेही हरिभक्ती समोर बापुडे किंकर केली राय. अहो तो संसारी देवाला वाहून टाकायला. देवाला व्हायचंय ना तर मग हा संसार देवाला व्हा आणि मग म्हणा की संसार माझा नाही. बापरे, माझा आणि मना संसारशे मनाशे देवाचं कसं म्हणशील? मग संसार माझा नाही, देवा हा तुझा संसार आहे आणि तूच मला या संसारामध्ये अडकवलेला आहे. तू आता याच्यातून बाहेर काढ. देवाचा संसार झाला तर देव आपल्याला त्यातून बाहेर काढेल ना. संसार माझा म्हणतो आणि त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा करतो. कसं काय? तेव्हा संसार देवाला वाहा. संसाराचं भय मला मुळीच वाटला नाही. कारण देवाचा संसार झाला रे झाला की मग त्या संसारामध्ये भीती नाही. पण जोपर्यंत तो माझा आहे माझा आहे माझा आहे तोपर्यंत तो भयदायक राहील. बघा कविता रामकृष्ण स्मरण उठून पडे जन्म मरण. अरे रामकृष्णाचं स्मरण करा. जन्म मरण पळायला लागतं. तेथे भवभयाचे तोंड कोण धैर्यपणे धरावया. जिथं मरण जन्म मरण सुद्धा पळून जातं देवाच्या स्मरणाने तिथं मग हे भवभय कुठे टिकणार आहे? संसाराचं भय कुठं राहणार आहे? जेथे हरिचरण भजन प्रीती, ज्या ठिकाणी हरिचरणाच्या भजनाची प्रीती आहे प्रेम आहे तेथे भवभयाची निवृत्ती. तिथं हा भवभय राहत नाही. हा संसाराचा गाडा चालत नाही तिथं. करण निर्भय भगवत भक्ती आमच्या मती निजे निश्चयी. तेव्हा भक्ती करा देवाची. देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भक्ताला मग संसार सुद्धा आठवत नाही. आणि संसारात जर त्याला आठवलं नाही तर मग हे सगळं दुरावले ना. ते पत्नी मुलं बाळ घर दार मिर काय ते घरामध्ये भरलेलं सगळं तो सगळं दिसून जातो. ते कृतनिश्चय येथे साक्षी वेदशास्त्र पुराण. बरं या गोष्टीला सगळ्यांची शास्त्र पुरावा देतात की बाबा नो हे खरं आहे. देवाचं आहे देवाला द्या. देवाला अर्पण करा. देवाचं म्हणा माझं म्हणू नको. आमची सगळी शास्त्र असं सांगतात. सर्वात मना भागवत भजन निर्भय स्थान सर्वाशी. तेव्हा भगवंताचं भजन हे निर्भय स्थान आहे. त्या ठिकाणी भय मुळीच नाही. असो वेद शास्त्र पुराण स्वमुखे बोलिला श्रीकृष्ण. अरे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सगळं सांगितलेले ना. भगवंतांनी गीतेमध्ये सगळं सांगून टाकलेलं आहे. मी सर्वथा भक्ती अधीन. आणि भगवान त्या गीतेमध्ये सांगतात की मी भक्तांच्या आणि भक्तीच्या अधीन आहे. जो भक्ती करेल त्याचा मी आहे. मग का करत नाही आपण भक्ती? तो देव आपल्या अधीन होतो. आपल्या अंगाला येतो. मी सर्वथा भक्ती अधीन भक्ती प्रधान भगवत वाक्य. तेव्हा भक्तांचं महत्वाचं कार्य सांगतात की भक्तांनो भगवत भजन करा. भगवंताचं नाव घ्या. भगवंताला सगळं अर्पण करा. भगवंताचं आहे असं समजून वागा. मग बघा तुम्हाला सुख मिळेल. उभवणी चारी बाया भगवंतांनी वर केल्या. हात वर केले. निजात्म प्राप्तीच्या उपाया
निजात्म प्राप्ती म्हणजे आपला स्वतःचा आत्मा प्राप्त होण्यासाठी भगवंतांनी चारी हात वर केले आणि म्हटलं बघ रे मी येत आहे. त्या अर्जुनाला सगळं दाखवून दिलं. निजात्म प्राप्तीच्या उपाया भक्त्या अहमेकया ग्राह्य. मी त्या भक्तीने ग्राह्य आहे. त्या एका भक्तीने मी ग्राह्य आहे म्हणजे तुम्हाला प्राप्त होतो. मला प्राप्त करण्यासाठी तुम्ही माझी भक्ती करा. मी तुमचा आहे. मग ती भक्ती का विकत घ्यावी लागते का? पैसा द्यावा लागतो? अरे फुकट. मग जितकी सोपी गोष्ट भगवान तिथे आपल्याला सांगताय तेव्हा भगवंताचं नाव घ्या. भगवान आपले होऊन जातात. आणि भगवान जर आपले झाले तर मग भगवान म्हणजे सुखाचा संचय आहे. ती सगळी सुख देवाची आपल्याला प्राप्त होतात. अशा तऱ्हेचा हा विषय आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. किती विषय झाले हो? 310. तेव्हा सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विषय मिळूया. हरिओम.